रेझिस्टन्स. आता आपल्याला बघायचं आहे रेझिस्टन्स. आपण व्होल्टेज बघितला, करंट बघितला, नेक्स्ट टर्म आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स आपण डिनोट करतो कॅपिटल आर ह्या लेटरने. आपण इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक सर्किटमधला रेझिस्टन्स बघतोय, दॅट इज इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स म्हणजे काय? ज्यावेळेस आपण बोलतो रेझिस्टन्स किंवा रेझिस्ट करणं, तर याचा अर्थ काय असतो? रेझिस्ट करणं किंवा रेझिस्टन्स म्हणजे काय? विरोध. आपण जर मराठीमध्ये बोललो तर दॅट इज विरोध, किंवा त्याला अजून आपण असं बोलू शकतो प्रतिकार. एखाद्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे काय? रेझिस्ट करणे. तर आता रेझिस्टन्स म्हणजे काय हे समजण्यासाठी अगेन आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेणार आहोत. रिअल लाईफ अनालॉजीचं यूज इथे आपण करणार आहोत. सपोज तुम्ही बाईकवर बसलेला आहात, बाईकवरती तुम्ही खूप जास्त स्पीडनी चाललेला आहात, ठीक आहे. भरपूर स्पीड ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, बाईक स्पीडमध्ये चाललेली आहे. ज्यावेळेस तुम्ही बाईकवरती ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, त्यावेळेस तुम्हाला फील होतं किंवा तुम्हाला सेन्स होतं की समोरून जी हवा आहे ती हवा तुम्हाला ऑपोज करते, तुमच्या मोशनला ऑपोज करते, बरोबर. तुम्हाला कानांनी किंवा डोळ्यांनी ती गोष्ट सेन्स होऊ शकते. समजते काय सांगते? जेव्हा स्पीडनी चाललं असतो बघा, समोरून हवा येते, आपल्याला डोळ्यांना, कानांना, केसांना फील होते की हां समोरून आपल्याला हवा लागते किंवा समोरून आपल्याला काहीतरी ऑपोज होते. तर हे जे ऑपोजिशन असतं याला आपण बोलणार रेझिस्टन्स. टू बी स्पेसिफिक ह्या केसमध्ये दिस इज एअर रेझिस्टन्स. याला आपण काय बोलू शकतो? एअर रेझिस्टन्स. म्हणजे थोडक्यात काय एअर रेझिस्टन्स म्हणजे काय? जी एअर आहे ही एअर आपल्याला ऑपोज करते, आपल्या मोशनला ऑपोज करते, सो दॅट इज एअर रेझिस्टन्स. ह्याच पद्धतीने आपल्याला रेझिस्टन्स बघायचा आहे फॉर इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेझिस्टन्स म्हणजे काय असणार आहे बघा. आपण याआधी बघितलं की जे मेटॅलिक कंडक्टर असतात किंवा कंडक्टर असतात, लेट्स से एखादा मेटल आयर्न रॉड, या मेटॅलिक कंडक्टरमध्ये काय असतं? नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन विच आर वीकली बाउंड टू द न्यूक्लियस, त्याला बोलतात फ्री इलेक्ट्रॉन. असे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात हे रँडमली कोणत्याही डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात. हे आपण बघितलं, राईट. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंटचा अभ्यास केला त्यावेळेस आपण हे बघितलं की इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये रँडमली मूव्ह होत असतात, त्याच्यावरती काही कंट्रोल नसतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण ही जे मेटॅलिक कंडक्टर आहे याला ज्यावेळेस आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो किंवा एखाद्या बॅटरी ज्यावेळेस आपण इथे कनेक्ट करतो, ही बॅटरी आहे, बॅटरी म्हणून बॅटरी आपण अशी दाखवतो, दोन वर्टिकल लाईन, एक मोठी लाईन एक लहान लाईन. मोठी जी लाईन आहे दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल, लहान लाईन इज निगेटिव्ह टर्मिनल, ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखादी बॅटरी याला कनेक्ट करतो त्या केसमध्ये काय होतं? बॅटरी कनेक्ट केल्यानंतर इथे असणार आहे पॉझिटिव्ह, इथे असणार निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन जे आहे हे इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं, कारण बॅटरी इथे कनेक्ट केली. हे जे दोन एंड आहे इथे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, त्यामुळे काय होणार आहे? हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन नेहमी निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण याला बॅटरी कनेक्ट करू त्यानंतर काय होणार आहे? हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडनं पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होणार आहे या डायरेक्शनमध्ये. आणि हा इथे काय होणार आहे? फ्लो ऑफ चार्जेस होणार आहे. फ्लो ऑफ चार्जेस इज नथिंग बट करंट, आणि त्यामुळे या केसमध्ये फ्लो होणार आहे करंट. करंटची डायरेक्शन असते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आपण काय कन्सिडर करतो? पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे. इलेक्ट्रॉन्स कुठून मूव्ह होतात? निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. हे सगळं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. दिस इज अबाउट इलेक्ट्रिक करंट. बट आता यामध्ये रेझिस्टन्सचा काय रोल असतो? ज्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात, ठीक आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन एका मेटॅलिक कंडक्टरमध्ये आहे. हा मेटलचा पीस आहे किंवा मेटॅलिक कंडक्टर आहे. या मेटॅलिक कंडक्टरमध्ये काय असणार आहे? नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे, करेक्ट. आयन्स असणार आहे, करेक्ट. त्यामुळे ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन इथे मूव्ह होत आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मूव्ह होतात त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन हा जो मेटल आहे किंवा हा जो कंडक्टर आहे त्याच्यामध्ये असणार हे जे ॲटम किंवा आयन आहे त्याच्यावरती ते स्ट्राईक होतील. काय होतील? स्ट्राईक होतील किंवा कोलाईड होतील. समजते काय सांगते? इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मूव्ह होतात त्यावेळेस ते ह्या ॲटम किंवा आयनवरती कोलाईड होतील. कोलाईड होत आहे किंवा स्ट्राईक होत आहे, त्यामुळे काय होणार आहे? ऑब्व्हियसली ज्यावेळेस आता बघा, सपोज तुम्ही चालले आहात, रस्त्याने चालले आहात, प्लेन रस्ता आहे, तुम्ही स्पीडली किंवा फास्ट तुम्ही चालू शकता. पण तेच जर तुम्ही समजा की सपोज रस्त्यावरती काहीतरी अडगळ आहे, ठीक आहे, रस्त्यावरती काही दगड पडले किंवा काही पडलं, तर त्या केसमध्ये काय होतं की आपली मोशन ज्यावेळेस आपण तिथून पास होतो त्यावेळेस आपली मोशन ऑटोमॅटिकली स्लो होते, राईट. कारण तिथे काहीतरी ऑब्स्टॅकल्स आपल्याला येतं, आपली मोशन ऑटोमॅटिकली स्लो होते. त्याच लॉजिकने ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन पास होत असतात त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन स्मूथली पास नाही होत. हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन ह्या मेटल किंवा ह्या कंडक्टरमध्ये असणाऱ्या ॲटम और आयनवरती बंबार्ड होतात और कोलाइड होता और स्ट्राईक होतात. त्यामुळे काय होतं की याची जी मोशन आहे किंवा याची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट काय होते? स्लो डाऊन होते. मुवमेंट स्लो डाऊन होते. त्यामुळे काय होतं? आपण असं बोलू शकतो की हे जे ॲटम किंवा आयन्स असतात हे आयन्स याच्यावरती ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बंबार्ड होतात स्ट्राईक होतात त्यावेळेस प्रोड्यूस होतो हिंड्रन्स.
काय बोलतात, हिंड्रन्स. हिंड्रन्स म्हणजे काय, थोडक्यात अडथळा. अडथळा प्रोड्यूस होतं कशासाठी, इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला. अँड दिस हिंड्रन्स इज नथिंग बट रेजिस्टन्स ऑफ दिस कंडक्टर. तो हा जो अडथळा असतो किंवा हा जो हिंड्रन्स असतो त्याला बोलतात रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर. समजलं काय सांगितलं ते बघा, सिम्पल आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, थोडक्यात काय, रेजिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, समथिंग दॅट स्लोज डाऊन, समथिंग दॅट स्लोज डाऊन or opposes movement of charges. एखादी गोष्ट अशी की जी हे जे चार्जेस आहे, चार्जेसची जी मुवमेंट आहे त्याला ऑपोज करतात किंवा त्याला स्लो डाऊन करतात. ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन ॲटम किंवा आयनवरती बंबार्ड होता, स्ट्राईक होता, त्यावेळेस त्याची जी मुवमेंट आहे, मुवमेंट स्लो डाऊन होणार आहे. करेक्ट. त्याची जी मोशन आहे ती स्मूथली होणार नाही, तिथे काहीतरी अडथळा निर्माण होणार, काहीतरी हिंड्रन्स निर्माण होणार आहे. सो दिस हिंड्रन्स इज नथिंग बट रेजिस्टन्स. तर याला बोलतात रेजिस्टन्स. समजलं रेजिस्टन्स म्हणजे काय, म्हणजे हा जो मेटॅलिक कंडक्टर आहे किंवा हा जो कंडक्टर आहे, या कंडक्टरला रेजिस्टन्स असणार आहे. या रेजिस्टन्समुळे हे इलेक्ट्रॉन स्मूथली मूव्ह होऊ शकत नाही. त्याची जी स्पीड जो आहे तो स्पीड स्लो डाऊन होतं किंवा तिथे काहीतरी हिंड्रन्स प्रोड्यूस होतो. दिस हिंड्रन्स इज नथिंग बट रेजिस्टन्स ऑफ दिस मेटॅलिक कंडक्टर किंवा रेजिस्टन्स ऑफ दी कंडक्टर. क्लिअर आहे. परत एकदा आपण समजून घेऊ. बघा काय सांगितलं की रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, त्यामुळे परत एकदा सांगते. रेजिस्टन्सचा सिंपल अर्थ काय, विरोध किंवा प्रतिकार. ज्यावेळेस एखादा सरफेस आहे, ठीक आहे, या सरफेसवरून एखादी बॉडी ज्यावेळेस मूव्ह होते त्यावेळेस हा जो सरफेस आहे या बॉडीच्या मुवमेंटला ऑपोज करतो, त्याला आपण बोलतो फ्रिक्शन. हे माहिती आहे आपल्याला, त्याला आपण काय बोलतो, फ्रिक्शन. तर रेजिस्टन्स हा जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजे काय, दिस इज अगेन अ काइंड ऑफ फ्रिक्शन. मुवमेंटला विरोध करणे. एखाद्या आपण यामध्ये सर्किटचा विचार करतो किंवा करंटचा विचार करतो, तर त्याच्या मुवमेंटला ऑपोज करणे याला बोलतात रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स म्हणजे काय, त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं, वी हॅव कन्सिडर मेटॅलिक कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस मेटॅलिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टर कन्फ्युजन होत असेल तर आपण याला सिंपल काय बोलू, आयर्न रॉड बोलूया. ठीक आहे. एक आयर्न रॉड आहे. when a potential difference is applied across the ends of iron rod, that time because of this potential difference electron will start to flow from negative terminal to positive terminal. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होता. movement of electron किंवा flow of electron is nothing but current and hence current flows through this metallic conductor. but हा जो करंट आहे हा करंट फ्लो होतो. बट यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, दिस इलेक्ट्रॉन दे डोंट मूव्ह स्मूथली. हे जे इलेक्ट्रॉन हे स्मूथली मूव्ह होत नाही. म्हणजे असं नाही की निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे ते इझिली मूव्ह झाले. स्मूथली का मूव्ह होत नाही, बिकॉज दिस इलेक्ट्रॉन विल कोलाइड विथ ॲटम्स अँड आयन्स ऑफ दिस आयर्न रॉड. हा जो आयर्न रॉड आहे त्याच्यामध्ये असणारे जे ॲटम किंवा आयन असणार आहे त्याच्यासोबत हे इलेक्ट्रॉन त्याच्यावरती कोलाइड होतील किंवा स्ट्राईक होतील. कोलाइड म्हणजे काय, आदळणं. स्ट्राईक म्हणजे काय, आदळणं. तर हे जे इलेक्ट्रॉन हे ॲटम आणि आयनवरती स्ट्राईक होतात. बिकॉज ऑफ दिस कोलिजन, ह्या कोलिजनमुळे काय होते, देअर इज हिंड्रन्स टू द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. हे जे इलेक्ट्रॉन मूव्ह होतं किंवा इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे त्याला हिंड्रन्स क्रिएट होतं, त्याला अडथळा निर्माण होतो. अँड दिस हिंड्रन्स इज नथिंग बट रेजिस्टन्स ऑफ दिस आयर्न रॉड ऑर रेजिस्टन्स ऑफ दिस कंडक्टर. तर हा जो अडथळा असतो, हा जो हिंड्रन्स असतो याला बोलतात रेजिस्टन्स. क्लिअर आहे इथपर्यंत समजलं. सो रेजिस्टन्स म्हणजे काय, समथिंग दॅट स्लोज डाऊन ऑपोजिट मुवमेंट ऑफ चार्ज. चार्ज मूव्ह होणार आहे पण त्या मुवमेंटला काहीतरी ऑपोज करतं. हे जे काहीतरी ऑपोज जे करतात दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स इज ऑल अबाउट दिस, याला बोलतात रेजिस्टन्स. सिम्पल आहे. आता हा जो रेजिस्टन्स आहे आपण दाखवतो कॅपिटल आरने. त्यानंतर रेजिस्टन्स आपण मेजर करतो. युनिट जे आहे रेजिस्टन्सचं दॅट इज ओहम. काय बोलता याला, ओहम. ओहम हे अगेन एका सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्यातून हे युनिट आलेलं आहे ओहम. ओहम आपण कसा डिनोट करतो, असा सिम्बॉल. ठीक आहे. म्हणजे जर एखादा रेजिस्टर आहे त्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम. 10 ओहम असं जर आपल्याला सांगितलं तर आपण हे कसं दाखवतो, 10 आणि ह्या ओहम ऐवजी आपण असा सिम्बॉल, ओहम ऐवजी हा सिम्बॉल दाखवतो. सो दिस इज नथिंग बट 10 ओहम रेजिस्टर. क्लिअर इथपर्यंत. हे होतं रेजिस्टन्स. आता हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स, व्होल्टेज, करंट तिन्ही टर्म्स आपण बघितल्या. याला कनेक्ट करणारा लॉ आपल्याला बघायचा आहे ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ काय आहे, त्याची स्टेटमेंट काय ते आपण बघूया. ओहम्स लॉ रिलेट करतो कोणत्या 3 गोष्टींना रिलेट करतो. ओहम्स लॉ रिलेट करतो व्होल्टेज अप्लाइड, करंट फ्लोईंग आणि रेजिस्टन्स, या 3 गोष्टींना रिलेट करतो. ओके. आता ओहम्स लॉची स्टेटमेंट काय ते आपण बघूया. इफ फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, कंडक्टरची जर फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहते. आता हे फिजिकल स्टेट म्हणजे काय ते आपण लगेच बघूया, बट आधी आपण स्टेटमेंट समजून घेऊ. सपोज कंडक्टरची फिजिकल स्टेट जर कॉन्स्टंट राहते म्हणजे फिजिकल स्टेट चेंज होत नाही, देन करंट फ्लोईंग थ्रू इट, या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट किंवा पास होणारा करंट म्हणजेच काय, आय. करंट म्हणजे काय, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल
टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स. हे कशाशी प्रोपोर्शनल असणार आहे? ही जी वायर आहे किंवा हा जो कंडक्टर आहे याचे जे दोन एंड असणार, ह्या दोन एंडच्या अक्रॉस जो काही व्होल्टेज डिफरन्स असणार किंवा जो काही पोटेन्शियल डिफरन्स असणार त्याच्याशी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? व्ही. सो थोडक्यात स्टेटमेंट काय? आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर और करंट फ्लोइंग थ्रू वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वोल्टेज और पोटेंशियल डिफरेंस अप्लाइड अक्रॉस द वायर किंवा अप्लाइड अक्रॉस द कंडक्टर. दिस इज स्टेटमेंट ऑफ ओम्स लॉ. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वोल्टेज अप्लाइड. समजलं इथपर्यंत काय आहे? तर आता त्यानंतर आपण बघूया फिजिकल स्टेट म्हणजे काय. फिजिकल स्टेट म्हणजे काय? फिजिकल स्टेट म्हणजे त्याची फिजिकल कंडिशन. फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ काय? यामध्ये आपण स्पेसिफिकली कंडक्टरची फिजिकल स्टेट म्हणजे काय काय कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण लेंथ कन्सिडर करणार आहोत. लेंथ. ओके, लेंथ. त्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया, लेंथ. त्यानंतर टेम्परेचर आणि त्यानंतर मटेरियल. या चार गोष्टी म्हणजेच कंडक्टरची फिजिकल स्टेट. ह्या जर चार गोष्टी चेंज होत नसतील त्याच केसमध्ये हा लॉ ॲप्लिकेबल असतो. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं व्हॉट इज ओम्स लॉ असं विचारला होती मुलं. काय करतात? ओम्स लॉ म्हणजे काय? करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज. बट यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला ही कंडिशन सुद्धा मेन्शन करायची की जर कंडक्टरची फिजिकल स्टेट चेंज होत नाही, फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहते, ओनली इन दॅट केस करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. जर ह्या केस जर कंडक्टरची फिजिकल स्टेट चेंज होते तर हा लॉ ॲप्लिकेबल नाही. त्यामुळे ओम्स लॉ म्हणजे फक्त आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही असं नाही. हे कोणत्या कंडिशनमध्ये ॲप्लिकेबल आहे किंवा हे कोणत्या कंडिशनमध्ये फॉलो होतं ते सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळे या स्टेटमेंटसोबत आपल्याला ही लाईन सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. इफ फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. आता फिजिकल स्टेट म्हणजे काय? फिजिकल स्टेट कंडक्टरची चार गोष्टींवर डिपेंडंट असते. या केससाठी आपण चार गोष्टी कन्सिडर करणार आहोत. एक असणार आहे लेंथ, दुसरी असणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया, थर्ड असणार आहे टेम्परेचर आणि फोर्थ असणार आहे मटेरियल. आता लेंथ चेंज होत नाहीये, ठीक आहे. म्हणजे सपोज एक कंडक्टर आहे, या कंडक्टरला काहीतरी आपण इथे काहीतरी व्होल्टेज अप्लाय केलं, ठीक आहे. व्होल्टेज अप्लाय केलं, इथून करंट फ्लो होतोय. सो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ह्या केसमध्ये सपोज हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरची फिजिकल स्टेट ह्या केसमध्ये लेंथ जर चेंज होते, म्हणजे हा जो कंडक्टर आहे किंवा ही आपण एक वायर कन्सिडर करू. सपोज ही वायर मी ताणली, ठीक आहे. ही वायर मी ताणली म्हणजे त्याची लेंथ चेंज झाली. तर ह्या केसमध्ये आय वोंट बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे केव्हा ॲप्लिकेबल आहे? जेव्हा हा जो कंडक्टर आहे याची लेंथ कॉन्स्टंट राहते, लेंथ चेंज होत नाही, म्हणजे फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहते. समजते? त्यानंतर सेकंड क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय? आपण एक वायरचं एक्झाम्पल घेऊ. सपोज एक वायर आहे, ठीक आहे. अशी एक लांबलचक वायर आहे. ही वायर जर मी इथून अशी कट केली, त्याचा मी क्रॉस सेक्शन घेतला, अशी जर मी इथून कट केली आणि मी त्याचा टॉप व्ह्यू बघितला तर मला तिथे काय मिळणार? दॅट विल बी अ सर्कल. अशा टाईपमध्ये सर्कल असणार आहे आणि हा जो सर्कलचा एरिया असतो याला बोलतात क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शन केल्यानंतर आपल्याला जो एरिया मिळतो दॅट इज क्रॉस सेक्शनल एरिया. हे नसेल समजलं तर बघा, सपोज हा पेन जो आहे दिस इज अ वायर. या टाईपमध्ये काहीतरी वायर असणार आहे. अशी एक लांबलचक वायर आहे. सपोज ही जी वायर ही मी इथून अशी कट केली, ठीक आहे. वायर मी अशी कट केली, वायर कट केली, दोन पीसेसमध्ये वायर डिवाइड झाली, हा एक पीस आणि हा एक पीस. त्यानंतर जर तुम्ही हा जो एक पीस आहे याचा जर तुम्ही टॉप व्ह्यू बघितला, सो टॉप व्ह्यू बघितला तर काय दिसणार आहे? दिस इज अ सर्कल. हा सर्कल आहे. सो दिस इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस वायर. या वायरचा हा काय आहे? क्रॉस सेक्शनल एरिया. समजलं क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय? त्या वायरसाठी किंवा जर एखादा सिलेंडर कन्सिडर केला, तो असा कट करा, तर तुम्हाला वरतून जर बघितलं दॅट विल बी सर्कल. सो दॅट इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया. त्यामुळे क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे नेहमी असणार आहे. सपोज वायरची रेडियस जर आर असेल तर दॅट विल बी अ एरिया ऑफ सर्कल, म्हणून त्याचा फॉर्म्युला असणार पाय इंटू आर स्क्वेअर, ठीक आहे. सो जर क्रॉस सेक्शनल एरिया जर चेंज होत नसेल, क्रॉस सेक्शनल एरिया कॉन्स्टंट राहत असेल, तर त्या केसमध्ये आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. क्रॉस सेक्शनल एरिया जर चेंज होत असेल तर हे रिलेशन अगेन फॉलो होणार नाहीये. थर्ड, टेम्परेचर. जर सपोज ही वायर आहे किंवा जो कंडक्टर आहे त्याचं जर टेम्परेचर चेंज झालं त्या केसमध्ये सुद्धा आय इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. आणि फोर्थ, मटेरियल. ते ज्या मटेरियलचं बनलेलं आहे ते मटेरियल सेम पाहिजे. मटेरियल जरी चेंज झालं तरी सुद्धा हा रूल जो आहे हा रूल फॉलो होणार नाही आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट काय की फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट ओनली इन दॅट केस आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. फिजिकल स्टेट म्हणजे आपण इथे वायरसाठी किंवा कंडक्टरसाठी आपण चार गोष्टी कन्सिडर करतोय.
पहिला आहे लेंथ, वायरची लेंथ सारखी पाहिजे, लेंथ चेंज व्हायला नको, ती जी वायर किंवा तो जो मेटॅलिक कंडक्टर आहे तो ताणायला नको किंवा मग तो कॉम्प्रेस व्हायला नको आहे. सेकंड त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया सुद्धा सेम पाहिजे. थर्ड त्याचं टेम्परेचर सुद्धा सेम पाहिजे, टेम्परेचर चेंज नको व्हायला. आणि फोर्थ तो ज्या मटेरियलचा बनलेला आहे ते मटेरियल सुद्धा चेंज व्हायला नको. मग त्या केसमध्ये आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. सो दिस इज ओहम्स लॉ. समजलं? इम्पॉर्टंट आहे ओहम्स लॉ. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही प्रोव्हाइडेड physical state of conductor does not change or physical state of conductor remains constant. आता I is directly proportional to V हे जे आपल्याला रिलेशन मिळालं आहे त्याला आपण असं लिहू शकतो. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ समजतो ना, I is directly proportional to V म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे सपोज जर मी गाडीचा स्पीड वाढवला तर डिस्टन्स जे मी कव्हर करणार आहे ते सुद्धा पटपट डिस्टन्स कव्हर होणार आहे. त्यामुळे स्पीड जर वाढवला तर डिस्टन्स कव्हर इज ऑल्सो इन्क्रीजिंग. एक क्वांटिटी वाढवली दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते. सो दिस इज नथिंग बट डायरेक्ट प्रोपोर्शनल. इंटरनेटचा जर स्पीड वाढला तर डाउनलोडिंग सुद्धा फास्ट होते, राईट. इंटरनेटचा स्पीड वाढला तर डाउनलोडिंग सुद्धा फास्ट होणार आहे. सो दिस टू थिंग्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. याला बोलतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक क्वांटिटी वाढली दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढणार आहे. या केसमध्ये आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही म्हणजेच काय, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. व्होल्टेज जितकं जास्त असेल तितका जास्त करंट असणार आहे. व्होल्टेज जितकं कमी होणार आहे त्या प्रोपोर्शनमध्ये करंट सुद्धा कमी होणार आहे. दॅट इज आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. आता आपण ज्यावेळेस प्रोपोर्शनॅलिटी कन्सिडर करतो त्यावेळेस आपण काय करतो, प्रोपोर्शनल हे जे साईन आहे किंवा प्रोपोर्शनॅलिटीचे साईन आहे ते आपण रिमूव्ह करतो, त्याला इक्वल टूने रिप्लेस करतो आणि इथे आपण एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो. हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला काय बोलतात, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हे आपण मॅथमॅटिक्समध्ये बघितलेले कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. सो आय इज इक्वल टू के व्ही वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता जर इथे आपण असं केलं देअरफॉर हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे याला आपण काय करूया, लेफ्ट साईडला मूव्ह करू. इथे मल्टिप्लाय करतो, इथे जाऊन तो काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. सो आय अपॉन के इज इक्वल टू व्ही. याचाच अर्थ काय, आय इंटू 1 अपॉन के इज इक्वल टू व्ही असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता हा जो 1 अपॉन के ही जी टर्म आहे याला आपण रिप्लेस करणार आहोत आरने. therefore I इंटू या 1 अपॉन के याला आपण रिप्लेस करणार आहोत आर. सो दॅट इज इक्वल टू व्ही. आता हा जो आर आहे, आर म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. तर यावरून आपण काय लिहू शकतो, therefore V is equal to I into R. So this is nothing but Ohm's law. Simplified form of Ohm's law. Ohm's law ज्यावेळेस आपण बोलतो Ohm's law त्यावेळेस V is equal to IR हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. V is equal to IR. I is directly proportional to V. V is equal to IR. किंवा याला तुम्ही असे अरेंज करू शकता, V upon I is equal to R किंवा V upon R is equal to I. कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे रिलेशन कन्सिडर करू शकता. V is equal to IR, V upon I is equal to R, V upon R is equal to I. आता हे अगदी इझी आहे. V equal to IR लक्षात ठेवायला किंवा मग नसेल लक्षात राहता असं एक ट्रायंगल कन्सिडर करा. इथे V, इथे I आणि इथे असणार आहे R. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये कसं बघायचं बघा, V आणि I जर आपण घेतलं V upon I is equal to R. ठीक आहे. त्याच पद्धतीने V upon R is equal to I, V upon R is equal to I, V upon R is equal to I. ठीक आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आपल्याला कन्सिडर करायचे. त्यानंतर V is equal to I into R, V is equal to I into R असं लक्षात ठेवा किंवा असं लक्षात ठेवा. इनफॅक्ट हा ट्रायंगल कन्सिडर करण्याची किंवा हा ट्रायंगल लक्षात ठेवण्याची पण गरज नाही. एक लाईनमध्ये या तिन्हीमधलं कोणतं एक एक्सप्रेशन लक्षात ठेवा. V is equal to I, V upon I equal to R, V upon R is equal to I. त्याला फक्त तुम्हाला रिअरेंज करायचे. रिअरेंज करून तुम्हाला 3 फॉर्म्समध्ये हे रिलेशन इथे मिळणार आहे. समजलं ओहम्स लॉ काय. तर ओहम्स लॉ म्हणजे काय, ओहम्स लॉ ज्यावेळेस जेव्हा केव्हा बोलणार आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं ओहम्स लॉ काय सांगतो की करंट जो फ्लो होतोय, करंट कंडक्टरमधून जो करंट फ्लो होतोय दॅट इज प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. व्होल्टेज जितकं जास्त असणार आहे तितकं जास्त करंट असणार आहे. व्होल्टेज जितकं कमी तेवढा कमी करंट असणार आहे. हे एक फॉर्म आहे. किंवा अजून आपण लक्षात ठेवू शकतो V इज इक्वल टू I R. दिस इज ओहम्स लॉ. आता हा जो ओहम्स लॉ आहे हे कसं आलं, I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V का आहे किंवा मग इथे R कसं आलं, तर हे समजण्यासाठी आपण परत एकदा एक ॲनालॉजीचा यूज करणार आहोत. एक सिम्पल ॲनालॉजी आहे. काय ॲनालॉजी आहे बघूया. आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे,
एक एक वॉटर टँक आहे, ठीक आहे, वॉटर टँकच कन्सिडर करू आपण. एक वॉटर टँक आहे आणि त्यानंतर इथे एक असा पाईप आहे, ठीक आहे. इथून पाणी खाली येणार आहे. वॉटर टँक आहे, वॉटर टँकमध्ये पाणी आहे आणि ह्या आउटलेटमधनं पाणी खाली येणार आहे. आता इथे आपल्याला 2-3 गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत. लेट्स से आपण फर्स्ट ऑफ ऑल ही जी वॉटर टँक आहे याच्यामध्ये जे वॉटर असणार आहे त्याचा प्रेशर कन्सिडर करूया, प्रेशर. त्यानंतर जे पाणी खाली येणार आहे दॅट इज वॉटर फ्लो, तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा जो पाईप आहे या पाईपची आपल्याला विड्थ कन्सिडर करायची आहे, पाईपची विड्थ कन्सिडर करायची आहे. आता बघा एकदम लॉजिकल आहे, लॉजिकली विचार करा. प्रेशर, वॉटर फ्लो आणि पाईप विड्थ. इथून पाणी खाली येणार आहे, सो दिस इज वॉटर फ्लो. इथे पाणी जमा आहे, या पाण्याचं काहीतरी प्रेशर असणार आहे आणि हा जो पाईप आहे या पाईपची ही विड्थ असणार आहे, ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस पाण्याचं प्रेशर खूप असणार आहे, ठीक आहे, प्रेशर हाय असणार आहे, जेवढं पाण्याचं प्रेशर जास्त असणार आहे तेवढा जास्त फ्लोनी वॉटर खाली येणार आहे, बरोबर. इमॅजिन करा टँक आहे किंवा पाण्याची एक बॉटल आहे, त्यामधून तुम्ही पाणी बाहेर काढताय. जेवढा जास्त प्रेशर वरती असणार तेवढा जास्त वॉटर फ्लो असणार आहे. म्हणजे काय इथे आपण असं लिहू शकतो, मोर इज प्रेशर मोर इज वॉटर फ्लो, मोर इज प्रेशर मोर इज वॉटर फ्लो. जेवढं जास्त पाण्याचं प्रेशर असणार आहे तेवढा फोर्सने किंवा तेवढं जास्त प्रेशरने किंवा तेवढं जास्त पाणी इथून खाली येणार आहे. मोर इज प्रेशर मोर इज वॉटर फ्लो. त्यानंतर पाईपची विड्थ जर आपण कन्सिडर केली, आता बघा हा एक पाईप आहे आणि हा एक पाईप आहे, एकाची विड्थ जास्त आहे, एक पाईप नॅरो आहे. यामधून पाणी बाहेर येणं कोणत्या केसमध्ये इझी होणार आहे, या केसमध्ये, बरोबर. कारण इथे काय विड्थ जास्त आहे, विड्थ इज मोर. या केसमध्ये पाणी इझिली बाहेर येते, या केसमध्ये पाणी बाहेर येण्यासाठी विड्थ इज लेस. इथे वॉटर कम्स आउट इझिली आणि इथे वॉटर पाणी बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागणार किंवा यामध्ये त्याला काहीतरी ऑपोज होणार आहे किंवा काहीतरी रेजिस्टन्स इथे असणार आहे. आता याला आपल्याला रिलेट करायचं आहे इलेक्ट्रिक टर्म्समध्ये. म्हणजे यामध्ये प्रेशर इज नथिंग बट व्होल्टेज, ठीक आहे, वॉटर फ्लो इज नथिंग बट करंट आणि पाईपची जी विड्थ आहे दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स. जेवढा जास्त प्रेशर, जेवढा जास्त पाण्याचं प्रेशर तेवढा जास्त वॉटर फ्लो असणार आहे, जेवढा जास्त व्होल्टेज तेवढा जास्त करंट असणार आहे. वॉटर फ्लो म्हणजे करंट, प्रेशर म्हणजे व्होल्टेज आणि पाईपची विड्थ असणार आहे आर. जेवढा जास्त प्रेशर तेवढा जास्त वॉटर फ्लो, जेवढा जास्त व्होल्टेज तेवढा जास्त करंट, जेवढा जास्त व्होल्टेज तेवढा जास्त करंट, म्हणजेच काय आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. ठीक आहे, समजले इथपर्यंत. आपण काय करतोय फक्त याचे एक्झाम्पल घेऊन हे कसं आलेलं आहे ते आपण जस्ट रिलेट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर व्ही अपॉन आर इज इक्वल टू आय, हे एक रिलेशन आपण बघितलं. बस याला व्ही इज इक्वल टू आय आहे, याला जर मी फक्त रिअरेंज केलं तर व्ही अपॉन आर इज इक्वल टू आय. यावरून आपण काय बोलू शकतो बघा, आर आणि आयचा जर आपण विचार केला, आर डिनॉमिनेटरमध्ये आय इथे आहे, त्यामुळे जेवढा जास्त रेजिस्टन्स असणार आहे तेवढा कमी करंट असणार आहे. लॉजिकल आहे. जेवढा जास्त करंटला ऑपोजिशन मिळणार आहे किंवा करंटला जेवढा जास्त विरोध होणार आहे तेवढा जास्त करंटची व्हॅल्यू कमी असणार आहे. त्यामुळे जेवढा जास्त रेजिस्टन्स तेवढा कमी करंट किंवा जेवढा कमी रेजिस्टन्स तेवढा जास्त करंट असणार आहे. समजतंय? त्याच लॉजिकने जर तुम्ही इथे बघितलं, यामध्ये बघा हा जो पाईप आहे इथे विड्थ जास्त आहे, वॉटर इझिली येते. विड्थ जास्त आहे म्हणजेच काय इथे रेजिस्टन्स काय कमी आहे, रेजिस्टन्स कमी आहे. वॉटर फ्लो म्हणजेच काय करंट, सो वॉटर कम्स आउट इझिली म्हणजे करंट तेवढा जास्त असणार आहे. त्याच पद्धतीने विड्थ कमी आहे, म्हणजेच काय रेजिस्टन्स जो आहे तो जास्त आहे. कारण बघा इथून पाण्याला मोठा मार्ग मिळतो त्यामुळे पाणी इझिली जाणार आहे. विड्थ जास्त आहे त्यामुळे पाणी इझिली फ्लो होणार आहे. या केसमध्ये विड्थ कमी आहे, म्हणजे पाण्याला पास होण्यासाठी जागा कमी आहे, म्हणजेच काय रेजिस्टन्स जास्त आहे, जागा कमी आहे त्यामुळे वॉटर फ्लो कमी असणार आहे. दॅट मीन्स आय इज लेस. हेच आपल्याला इथे ह्या ओम्स लॉ मध्ये आपण हेच रिलेशन डिराईव्ह केलेलं आहे. समजलं याचं आणि याचं काय रिलेशन आहे. पाण्याचा प्रेशर, त्यानंतर पाण्याचा फ्लो आणि पाईपची विड्थ, ह्या 3 गोष्टी जे आपण व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स रिलेट केल्या आणि त्याच्यावरून आपण हे रिलेशन सेम ह्याच पद्धतीने हे रिलेशन आपण इथे घेऊ शकतो. सो थोडक्यात काय ओम्स लॉ काय सांगतो, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही अँड व्ही इज इक्वल टू आय आर. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला हे सुद्धा मेन्शन करायचं की फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट म्हणजे काय, लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर आणि मटेरियल, या 4 गोष्टी.
त्यानंतर अजून एक गोष्ट, आता आपल्याला रिलेशन मिळालेलं V इज इक्वल टू आय आर. आपल्याला युनिट्स बघायचं आहे. ठीक आहे. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आपण कशामध्ये घेतो, व्होल्टेजमध्ये. दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज, याचं युनिट काय आहे, व्होल्ट. त्यानंतर करंटचं युनिट काय असतं, ॲम्पियर, बरोबर. सो इथे असणार आहे ए. आणि रेझिस्टन्सचं युनिट काय असतं, ओम. त्यामुळे आपण ओहम इज इक्वल टू व्ही अपॉन ए असं लिहू शकतो. सो 1 ओहम इज इक्वल टू 1 व्होल्ट अपॉन 1 अँपियर असं लिहू शकतो, राईट. त्यामुळे 1 ओहमला आपण कसं डिफाईन करू शकतो, 1 ओहमला कसं डिफाईन करू शकतो, ज्यावेळेस आपण 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स किंवा एवढं व्होल्टेज अप्लाय केलं आणि करंट जो आहे, करंट 1 अँपियर एवढा करंट फ्लो होतोय, त्या केसमध्ये जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरनी दाखवलेला जो रेजिस्टन्स असणार, दॅट रेजिस्टन्स इज 1 ओहम. समजलं. त्यामुळे आपण 1 ओहमला कसं डिफाईन करू शकतो, वेन 1 volt voltage is applied across a conductor and 1 ampere current is flowing through that conductor, then the resistance of that conductor is said to be 1 ohm. तर त्या केसमध्ये त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती असणार आहे, 1 ohm. सो हे होतं ऑल अबाउट ओहम्स लॉ किंवा V इज इक्वल टू आय आर, आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. ओहम्स लॉ, V इज इक्वल टू आय आर, V अपॉन आय इक्वल टू आर, V अपॉन आर इक्वल टू आय किंवा आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. हे जे एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन आपण बघितले. बट हे केव्हा व्हॅलिड आहे, ओनली वेन फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर इज कॉन्स्टंट किंवा फिजिकल स्टेट कंडक्टरची चेंज होत नाही, त्या केसमध्येच हे रिलेशन व्हॅलिड आहे. आता हे जे फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर आपण जे मेन्शन करतो, हे का मेन्शन करतोय, याचा अर्थ काय की कंडक्टरची जर फिजिकल स्टेट चेंज झाली तर त्याचा इफेक्ट रेजिस्टन्सवर होणार आहे. तर आता हा इफेक्ट काय असतो ते आपल्याला बघायचं आहे विथ टर्म रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण फिजिकल स्टेट कन्सिडर करत होतो, तर फिजिकल स्टेटमध्ये आपण काय काय वर्ड्स मेन्शन करत होतो, टेम्परेचर, राईट. त्यानंतर लेंथ ऑफ कंडक्टर, क्रॉस सेक्शनल एरिया आणि मटेरियल, या 4 गोष्टी आपण कनेक्ट करत होतो, करेक्ट. या 4 गोष्टी चेंज होत नाही, म्हणजेच फिजिकल स्टेट सेम राहते, असं आपण त्यावेळेस डिस्कस केलेलं. तर आता रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर आर, हा जो रेजिस्टन्स आहे हा डिपेंड करतो या 4 गोष्टीवरती, बरोबर. या 4 गोष्टीवर डिपेंड करतो. सो आपण असं लिहू शकतो, ॲट गिवन टेम्परेचर रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर किंवा रेजिस्टन्स ऑफ अ मेटल डिपेंड्स ऑन, ॲट गिवन टेम्परेचर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ ऑफ कंडक्टर, त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया अँड मटेरियल, की ज्या मटेरियलचा तो बनलेला आहे त्याच्यावरती कंडक्टरचा रेजिस्टन्स डिपेंडंट असतो. हे आपण इथे बोलू शकतो. कारण बघा हे कुठून आलेलं, कारण आपण ज्यावेळेस लॉ लिहिलं, आपण लिहिलं की फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर डज नॉट चेंज. याचा अर्थ काय, फिजिकल स्टेटचं काहीतरी रिलेशन आहे रेजिस्टन्स सोबत. आता या फिजिकल स्टेटचं रेजिस्टन्स सोबत काय रिलेशन आहे ते आपण बघतोय. तर ॲट गिवन टेम्परेचर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इट डिपेंड्स ऑन लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया आणि मटेरियल. लेंथ म्हणजे काय, एल. एखादा आपण वायर कन्सिडर केली, त्या वायरची किती लेंथ आहे त्या लेंथवरती रेजिस्टन्स डिपेंड असणार आहे. क्रॉस सेक्शनल एरिया, कॅपिटल एने आपण दाखवूया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे आपण आधीच डिस्कस केलेला आहे, वायर आहे. ही वायर जर मी अशी कट केली इथे, तर ही कट केल्यानंतर जर मी टॉपनी बघितलं तर आय विल गेट अ सर्कल. हा जो सर्कल, ह्या सर्कलचा जो एरिया असणार आहे दॅट इज क्रॉस सेक्शनल एरिया. आणि मटेरियल म्हणजे ते कोणत्या मटेरियलचा बनलेलं त्यावरती डिपेंडंट असतात. आता विचार करा ह्या रेजिस्टन्सचा ह्या टर्मसोबत काय संबंध असणार, रेजिस्टन्स आणि लेंथ. जर सपोज लेंथ, जी कंडक्टरची लेंथ आहे, लेंथ जेवढी जास्त असेल, लेंथ जेवढी जास्त असणार तेवढे त्याच्यामध्ये ॲटम किंवा आयन्स जास्त असणार आहे. जेवढे ॲटम्स किंवा आयन्स जास्त असणार आहेत तेवढा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मूव्ह होणार आहे किंवा चार्ज ज्यावेळेस मूव्ह होणार आहे किंवा करंट ज्यावेळेस मूव्ह होणार आहे त्याला होणारं ऑपोजिशन जास्त असणार आहे. लेंथ जेवढी जास्त तेवढे जास्त ॲटम और आयन, तेवढे जास्त ऑपोजिशन म्हणजेच काय, तेवढा जास्त रेजिस्टन्स. त्यामुळे आपण इथे असं लिहू शकतो, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. लेंथ जेवढी जास्त तेवढी जास्त अडथळे त्यामध्ये क्रिएट होणार आहे, हिंड्रन्स होणार आहे, म्हणजेच काय, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. लॉजिकल आहे, ठीक आहे. समजते आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल का. आता याचं रिझन तुम्हाला बुकमध्ये दिलेलं नाही, ओम्स लॉ म्हणा किंवा हे जे आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे तर बुकमध्ये स्ट्रेट अवे दिलेलं आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल किंवा आरचं एशी काय रिलेशन आहे. बट यामध्ये आपल्याला लॉजिकली विचार करायचा आहे की का आर एलशी का डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का नसणार आहे. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. आता क्रॉस सेक्शनल एरिया आणि रेजिस्टन्सचा विचार करा. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच काय, हा एरिया, बरोबर. हा एरिया म्हणजे काय, सपोज 2 वायर मी कन्सिडर केला, ही एक वायर आहे, याचा एवढा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. एक वायर अशी कन्सिडर केली, याचा हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. आता यामध्ये जर बघा, करंट पास होणार आहे, चार्जेस पास होणार किंवा इलेक्ट्रॉन पास होणार आहे. इलेक्ट्रॉन कोणत्या केसमध्ये इझिली पास होतील, इलेक्ट्रॉन या केसमध्ये इझिली पास होणार आहे या केसपेक्षा, कारण बघा इथे जागा जास्त आहे ना इलेक्ट्रॉनला मूव्ह होण्यासाठी, स्पेस जास्त आहे, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होणार आहे. इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होत आहे याचाच अर्थ काय, इथे
इलेक्ट्रॉनला होणारा ऑपोजिशन कमी आहे. इलेक्ट्रॉनला होणारा ऑपोजिशन कमी आहे म्हणजेच काय, रेजिस्टन्स इथे काय, रेजिस्टन्स कमी आहे, रेजिस्टन्स इज लेस. ठीक आहे. ह्या केसमध्ये, ज्या केसमध्ये क्रॉस सेक्शनल एरिया जास्त होता त्या केसमध्ये रेजिस्टन्स कमी आहे. क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी केला तर रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. सो रेजिस्टन्स आणि एरिया याचं कोणतं रिलेशन आहे, इनडायरेक्ट किंवा इन्व्हर्स रिलेशन. एक क्वांटिटी वाढली, एक क्वांटिटी कमी झाली, त्यामुळे ते आपण असं लिहू शकतो, रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ई. समजलं का? फक्त हे पाठ करू नका की आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए, असं पाठ करू नका. समजून घ्या, लॉजिकली समजून घ्या. कंडक्टरच्या लेंथशी रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, क्रॉस सेक्शनल एरियाशी तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. आता हे दोन प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे, आपण हे दोन्ही कंबाईन लिहू शकतो. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. ठीक आहे. एल इंटू 1 अपॉन ए, एल अपॉन ए. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे, आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे, त्यामुळे इथे आपण इंट्रोड्यूस करणार आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. इक्वल टूचं साइन आणि इथे असणार आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंटू एल बाय ए. के इज नथिंग बट कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा जो के आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, याला आपण बोलतो रेझिस्टिव्हिटी. याला आपण काय बोलतो, रेझिस्टिव्हिटी. आणि तो आपण दाखवतो ह्या लेटरने. ठीक आहे. असा दाखवता किंवा असा सुद्धा दाखवता. याला बोलता रो. काय बोलतो याला, रो. RHO. याला कसं रीड करायचं, रो. त्यामुळे इथे आपल्याला एक रिलेशन मिळतं. आर केला आपण रिप्लेस करतो रो नी. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. सो दिस इज अनदर इम्पॉर्टंट रिलेशन. रेजिस्टन्स फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टरवर डिपेंडंट असतो, कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंडंट असतो, त्याचे एक कंबाईन रिलेशन इथे आहे. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए ॲट गिव्हन टेम्परेचर. म्हणजे काय, जशी लेंथ वाढणार आहे, कंडक्टरची लेंथ जेवढी जास्त असणार आहे तेवढा जास्त रेजिस्टन्स असणार आहे. कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया जेवढा जास्त असणार आहे तेवढा कमी रेजिस्टन्स असणार, कारण हे इनवर्स किंवा इनडायरेक्ट रिलेशनमध्ये आहे, हे डायरेक्ट रिलेशनमध्ये आहे. सो आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. यामध्ये रो जो आहे, रो इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी ह्या दोन डिफरंट गोष्टी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. रेजिस्टिव्हिटी रोने आपण डिनोट करतो. आता ही जी रेजिस्टिव्हिटी असते, ही रेजिस्टिव्हिटी मटेरियल स्पेसिफिक असते, म्हणजे वायर ज्या मटेरियलची असेल त्या मटेरियलला एक फिक्स रेजिस्टिव्हिटी असते. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण आयर्न वायर घेतली किंवा आपण लेट्स से सिल्वरची वायर घेतली, तर ह्या केसमध्ये मेटल वेगळे आहे, हे मेटल वेगळे आहे, तर आयर्नची एक रेजिस्टिव्हिटी फिक्स असणार आहे, सिल्वरची एक फिक्स रेजिस्टिव्हिटी असणार आहे. फिक्स व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. जशी जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण असं कन्सिडर करतो, करेक्ट. ही व्हॅल्यू कशी फिक्स आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक मटेरियलसाठी रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू फिक्स असते. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी काय, दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. रेजिस्टिव्हिटी काय, ही प्रॉपर्टी ऑफ मटेरियल आहे. रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय असणार आहे, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिम्पल रिलेशन आहे. रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इंटू लेंथ अपॉन एरिया. याला जर मी रिअरेंज केलं तर रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. रिअरेंज केलं फक्त. रेजिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो, ओम मध्ये. एरिया क्रॉस सेक्शनल एरिया, सर्कलचा एरिया आहे, एरिया आपण मेजर करणार मीटर स्क्वेअर मध्ये. लेंथ आहे, लेंथ आपण मीटर मध्ये घेणार. हे सगळे एसआय युनिट आपण कन्सिडर करतोय, त्यामुळे रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय असणार आहे, ओहम मीटर. रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम, रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, त्या मटेरियलची प्रॉपर्टी असते, ते जे मटेरियल असणार आहे किंवा तो जो मेटल असेल त्याची प्रॉपर्टी असते, त्याची व्हॅल्यू फिक्स असते फॉर गिवन टेम्परेचर. सो दिस इज ऑल अबाउट रेजिस्टिव्हिटी. तर आतापर्यंत आपण ओहम्स लॉ आणि रेजिस्टिव्हिटी ह्या दोन टर्म्स बघितल्या. यामधून आपल्याला दोन इम्पॉर्टंट रिलेशन मिळालेलं. पहिलं रिलेशन हे व्ही इज इक्वल टू आय आर, किंवा तुम्ही यामधलं कोणते एक रिलेशन लक्षात ठेवू शकता, किंवा तुम्ही यामध्ये ट्रायंगल सुद्धा लक्षात ठेवू शकता. व्ही असा ट्रायंगल, व्ही इथे आय आणि इथे आय, मग त्यानंतर तुम्ही हे रिलेशन यावर डिराईव्ह करू शकता. बट हे सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त एवढी एक लाईन लक्षात ठेवा, किंवा हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही एवढं लक्षात ठेवा. दिस इज ओम्स लॉ. त्यानंतर आपण अजून एक फॉर्म्युला बघितला, आर रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इंटू लेंथ अपॉन एरिया. आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला किंवा खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. सो दिस इज another thing to remember. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स. इन्सुलेटरला आपण बॅड कंडक्टर सुद्धा बोलतो. कंडक्टर, इन्सुलेटर काय हे आपल्याला माहिती आहे. कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधनं करंट इझिली पास होतो. इन्सुलेटर म्हणजे काय, ज्याच्यामधनं करंट इझिली पास होते, त्याला बोलतात इन्सुलेटर. जर बाय डेफिनेशन आपण बोलायचं म्हटलं तर कंडक्टर म्हणजे काय,
material or substances through which current can pass easily are called as conductors. Substances or materials through which current cannot pass easily are called as insulator. आता हे परत का इथे कंडक्टर इन्सुलेटर आपल्याला माहिती आहे, मग याचा इथे हे का मेन्शन केलं किंवा याचा उल्लेख काय आहे, कारण आपण आताच रेजिस्टन्स बघितला आहे. त्या रेजिस्टन्सच्या टर्ममध्ये आपल्याला कंडक्टर आणि इन्सुलेटर काय ते बघायचं आहे. अगदी सिंपल आहे. आपण काय करूया, ह्याच्या दोन्ही टर्म्स ह्या डिफरन्सच्या फॉर्ममध्ये बघूया. सो कंडक्टर म्हणजे काय, करंट थ्रू विच सबस्टन्स थ्रू विच करंट कॅन पास इझिली. तर आपण कंडक्टरमध्ये लिहू करंट कॅन पास इझिली. करंट कॅन पास इझिली थ्रू दिस सबस्टन्स और मटेरियल. इन्सुलेटर म्हणजे काय, करंट कॅन नॉट पास इझिली. दोज आर इन्सुलेटर. इन्सुलेटरला आपण असं बोलूया बॅड कंडक्टर. आता रेजिस्टन्सचा जर आपण विचार केला, करंट इझिली पास होतोय. करंट इझिली पास होते म्हणजेच काय, करंटला ऑपोजिशन कमी आहे. करंटला ऑपोजिशन कमी आहे म्हणजेच काय, तिथे रेजिस्टन्स कमी आहे. त्यामुळे कंडक्टर जे मटेरियल असतात, दीज आर मटेरियल्स विथ लेस रेजिस्टन्स असं आपण बोलू शकतो. बरोबर. रेजिस्टन्स कमी आहे म्हणूनच करंट इझिली पास होतोय. रेजिस्टन्स कमी आहे, ऑपोजिशन कमी आहे, त्यामुळे करंट इझिली पास होतोय. इन्सुलेटरमधून करंट इझिली पास होत नाही. करंट कॅनॉट पास थ्रू इन्सुलेटर. याचा अर्थ काय, ह्या केसमध्ये रेजिस्टन्स किती असणार आहे, हाय. रेजिस्टन्स इज हाय. इवन इथे तुम्ही ओम्सला बघू शकता. ओम्सला काय सांगतो, V इज इक्वल टू आय आर. राईट. V इज इक्वल टू आय आर म्हणजे आय काय असणार आहे, V अपॉन आर. करंट आणि रेजिस्टन्स या दोन गोष्टी जर आपण इथे चेक केला, या केसमध्ये करंट इझिली पास होतोय. करंट इझिली पास होतोय, करंटची व्हॅल्यू हाय आहे म्हणजेच काय, रेजिस्टन्स कमी आहे, सो लेस रेजिस्टन्स. इन्सुलेटर यामध्ये करंटची व्हॅल्यू अगदी लहान असणार आहे म्हणजेच काय, रेजिस्टन्स हाय असणार आहे. त्यामुळे या केसमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू हाय असणार आहे. यामध्ये अजून आपण असं लिहू शकतो, करंट इझिली पास होते म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स असं आपण बोलू शकतो. ह्या केसमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल. फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल. किंवा असं लिहू शकतो, मोर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. मोर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. मोर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि ह्या केसमध्ये आपण लिहू शकतो, इलेक्ट्रॉन्स आर टाइटली बाउंड टू न्यूक्लियस. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आपण जेव्हा फ्री इलेक्ट्रॉन बघितलं, फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, असे इलेक्ट्रॉन की ज्याचं न्यूक्लियस सोबतचं बॉन्डिंग खूप वीक असतं, तो जर फ्री इलेक्ट्रॉन्स. या केसमध्ये इलेक्ट्रॉन्स आर टाइटली बाउंड टू न्यूक्लियस. त्यामुळे यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जे आहे ते अगदी कमी असणार किंवा अगदी निग्लिजिबल असणार. त्यामुळे या केसमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही किंवा करंट पास होणार नाही. इथे रेजिस्टन्स हाय किंवा आपण असं बोलू शकतो, एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स. एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स. त्यानंतर याचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो, कॉपर वायर, मेटल जे असतात किंवा आयर्न रॉड, हे सगळे आहे कंडक्टर. इन्सुलेटरचे बरेचसे एक्झाम्पल आहे, वूड, रबर, प्लास्टिक एक्सेट्रा. सो हे आहे पॉईंट ऑफ डिफरन्सेस बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर. सिंपल आहे. यावरून कन्क्लुजन काय होतं की कंडक्टरमध्ये लो रेजिस्टन्स असणार आहे, इन्सुलेटरला एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स असणार आहे. बाकीचे पॉईंट्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. आता दोन छोटे एक्सपेरिमेंट दिलेले आहे. एक एक्सपेरिमेंट काय सांगितलेलं आहे की एक आपल्याला सर्किट बनवायला लावलेलं आहे. बघूया काय दिलं आहे टेक्स्टबुकमध्ये. फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे, त्यासाठी एक इलेक्ट्रिक सर्किट बनवायला लावलेलं आहे. त्या सर्किटमध्ये जर तुम्ही बघितलं, एक व्होल्टेज सोर्स दिलेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला हे सिम्बॉल्स लगेच कळतील. हे काय, दिस इज अ बॅटरी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दिस इज अ बॅटरी. त्यानंतर इथे दिस इज अ की, केने दाखवत आहे, की आहे, क्लोज की आहे. त्यानंतर इथे ए लिहिलेला आहे एका सर्कलमध्ये, इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणजेच काय, दिस इज ॲमीटर. याचा यूज काय, करंट मेजर करण्यासाठी होणार आहे. आणि त्यानंतर इथे दोन पॉईंट दिलेले आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी. असं एक सर्किट दिलेलं आहे. एक्सपेरिमेंट काय सांगितलेलं आहे, मेक कनेक्शन ॲज शोन इन द फिगर. असे कनेक्शन करायचे. फर्स्ट कनेक्ट कॉपर वायर बिटवीन पॉईंट ए अँड बी, मेजर द करंट इन द सर्किट. पहिल्यांदा काय करायचं, एक कॉपर वायर घ्यायची, ती इथे कनेक्ट करायची. ठीक आहे. म्हणजे इथे थोडक्यात कॉपर वायरचा तुकडा इथे आपल्याला कनेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर इथे जो काही करंट पास होणार आहे, हा करंट ॲमीटरमधून पास होणार आहे. त्यानंतर ह्या ॲमीटरचा यूज करून तुम्हाला करंटचं रिडिंग घ्यायचं आहे. म्हणजे इथे सगळ्यात आधी कॉपर वायर ज्यावेळेस आपण कनेक्ट करू त्यावेळेस किती करंट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर
Then in place of copper wire, connect aluminum wire, glass rod, rubber, etc. one at a time and measure the current each time. Compare the values of current in different cases. तर हा एक्सपेरिमेंट ॲक्च्युली कशासाठी होता? हा एक्सपेरिमेंट कंडक्टर इन्सुलेटर समजण्यासाठी होता. काय सांगितलेलं आहे की ए आणि बी हे असे 2 पॉईंट्स ते करून ठेवलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वन बाय वन इथे डिफरंट मटेरियल इथे कनेक्ट करायचे आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा कॉपर मटेरियल पुट केला, करंट किती आहे तो चेक केला. ॲल्युमिनियम वायर इथे पुट केली, करंट किती आहे ते चेक केलं. नंतर ग्लास ठेवला, नंतर वूड ठेवला, असे डिफरंट मटेरियल ठेवायचे आणि त्यावेळेस करंट चेक करायचा आणि त्यावरून कन्क्लुजन काढायचं. त्याचा यूज आपल्याला करंट कंडक्टर आणि इन्सुलेटर समजण्यासाठी होणार आहे. सो थोडक्यात काय, ज्यावेळेस कॉपर असेल, ॲल्युमिनियम वायर्स असतील, त्या केसमध्ये जो करंट आहे, करंटला काहीतरी सिग्निफिकंट व्हॅल्यू असणार आहे. बट ज्या केसमध्ये इथे आपण वूड कनेक्ट करू किंवा ग्लास कनेक्ट करू, त्यावेळेस यामधनं करंट पास होणार नाही आहे. सो थोडक्यात कंडक्टर इन्सुलेटर समजण्यासाठी हा एक्सपेरिमेंट करायला सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त ओम्स लॉ समजण्यासाठी एक एक्सपेरिमेंटल प्रूफ आहे. हे एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबमध्ये करू शकता. एक सर्किट दिलेलं आहे, त्यामध्ये जर तुम्ही बेसिकली या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला ओम्स लॉ प्रूव्ह करायचा आहे किंवा ओम्स लॉ कसा वर्क होता ते आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे. त्यामुळे व्होल्टेज असणार आहे, करंट असणार आहे, रेजिस्टर असणार आहे. तर यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही ऑब्झर्वेशन चार्ट बघितला, त्यामध्ये नंबर ऑफ सेल्स यूज, करंट, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स आणि V अपॉन I इक्वल टू R ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर थोडक्यात इथे काय करायचं आहे की आपल्याला एक नायक्रोम वायर घ्यायला लावलेली आहे. नायक्रोम वायर म्हणजे अशी नायक्रोम मटेरियल असतं, ती जी वायर असते त्या वायरचा रेजिस्टन्स खूप हाय असतो, म्हणजे इट विल ॲक्ट ॲज रेजिस्टर. ती वायर तिथे कनेक्ट करायची. त्यानंतर डिफरंट व्होल्टेजेस आपल्याला एक वन बाय वन अप्लाय करायचे. म्हणजे एकदा एक सेल आपण यूज करणार, नंतर 2 सेल यूज करू, नंतर 3 सेल यूज करू. सो थोडक्यात काय डिफरंट व्होल्टेजेस अप्लाय करणार आहोत. त्या केसमध्ये किती करंट फ्लो होतो ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओम्स लॉ प्रूव्ह करायचा आहे. ओम्स लॉ आहे V इज इक्वल टू IR. तर आपण व्होल्टेज चेंज करतोय, त्याच्या अकॉर्डिंग करंट चेंज होणार आहे. प्रत्येक केसमध्ये आपल्याला V अपॉन I हा रेशो फाइंड करायचा आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ज्यावेळेस फक्त एकच सेल आपण यूज करतो त्यावेळेसचं व्होल्टेज, त्यावेळेसचं करंट, 2 सेल यूज करू त्यावेळेसचं व्होल्टेज, त्यावेळेसचं करंट, अशा पद्धतीने आपल्याला डिफरंट रिडिंग्स घ्यायचे आहे. V अपॉन I हा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्यावरून आपल्याला रेजिस्टरची व्हॅल्यू मिळणार आहे. त्यात रेजिस्टन्सची व्हॅल्यू असणार आहे इन ओम आणि त्यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. त्यामध्ये त्यांनी अजून असंही सांगितलं आहे की डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ V अपॉन I फॉर ईच केस, ड्रॉ ग्राफ बिटवीन करंट अँड पोटेन्शियल अँड स्टडी. तर आपल्याला सांगितलं आहे की करंट आणि पोटेन्शियलचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे की बघा, ह्या एक्सपेरिमेंटवरून सुद्धा तुम्ही हे व्हेरीफाय करणार आहात. बट ओम्स लॉ काय सांगतो, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. जसा करंट वाढणार, जसा व्होल्टेज वाढणार तसा करंट वाढणार, जसं व्होल्टेज कमी होणार तसं करंट कमी होणार. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे रिडिंग्स घेऊन ज्यावेळेस तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार आहात, त्या केसमध्ये तुम्हाला मिळणार आहे स्ट्रेट लाईन. डायरेक्ट रिलेशन आहे. त्यामुळे जसं व्होल्टेज वाढेल तसं करंट वाढणार आहे, जसं व्होल्टेज वाढेल तसं करंट वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी मिळणार आहे स्ट्रेट लाईन. ठीक आहे. तर हा होता एक्सपेरिमेंट. आता याबद्दल जास्त डिस्कस करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला तो लॅबमध्येच करायचा आहे. या टाईपचं सर्किट मे बी तुमच्याकडे रेडीमेड असणार आहे. तुम्हाला फक्त तिथे व्होल्टेज डिफरंट चेंज करायचे. त्याच्या करस्पॉन्डिंग रिडिंग्स तुम्हाला करंटची मिळणार आहे. व्होल्टेज आणि करंटची रिडिंग नोट डाऊन करा, त्याचा रेशो फाइंड आउट करा. हा रेशो म्हणजे रेजिस्टन्स असणार आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करा. प्रत्येक केसमध्ये V अपॉन I ही व्हॅल्यू सेमच असणार आहे, म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू सारखीच मिळणार आहे. त्यानंतर हे जे व्होल्टेज आणि करंटची रिडिंग आहे त्याचा यूज करून तुम्ही ग्राफ प्लॉट करा. ग्राफ प्लॉट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. याचा अर्थ काय, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V विच इज नथिंग बट ओम्स लॉ. तर अशा पद्धतीने ओम्स लॉ तुम्ही इथे प्रूव्ह करणार आहात.